यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। या पृथ्वीवर जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा अधर्माच्या विनाशासाठी परमेश्वर अवतार घेत। मानव आणि परमेश्वर यात फरक हाच की जगात येणे जाणे हे मानवाच्या हाती नसते, ते परमेश्वराच्या हाती असते। द्वापार युगात श्रावणसरींनी धरणी माताच काय पण झाडे वेली पशुपक्षी सारेच आनंदले होते, पण चिंतेत होते ते मात्र वसुदेव। रात्रीच्या अंधारात नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा जीव मामा कंस याच्यापासून वाचवण्याकरिता बाळाला टोपलीत ठेवून यमुनेतील पाण्यातून वाट शोधत होते। यमुनेचे पाणी डोक्यापर्यंत चढू लागताच वासुदेवाने टोपली डोक्यावर घेतली। संकटाच्या लाटांनी टोपली हेलकावे खात होती। वासुदेव प्राणपणाने बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत होते। चराचराच्या निर्मितीसोबतच धर्म निर्माण झाला, पण नेहमीच अधर्माने ग्रासले। यमुनेच्या पाण्याला बाळाचे पाय लागताच पाणी कमी झाले। यमुनेने वासुदेवांना वाट मोकळी करून दिली। भारतीय संस्कृतीनुसार परमेश्वराने विविध अवतार घेतले, पण हा अंशावतार नाही। ज्यांच्यावरील विश्वासू श्रद्धेने चरित्र शिकवणीने आमची वाटचाल सुरू आहे त्या पूर्ण अवतार योगेश्वर श्रीकृष्णाचा जन्मदिवस अर्थातच श्रावण अष्टमी जन्माष्टमी। बलराम हे अनंत शेष अवतार तर श्रीकृष्ण विष्णू अवतार। श्रीकृष्णानं माता देवकीच्या पोटी जन्म घेतला तर यशोदे मातेकडून संगोपन लाड करून तिला मातृवात्सल्याचा आनंद दिला। संपूर्ण श्रीकृष्ण चरित्र हे विस्मयकारी। जीवनात उद्भवणाऱ्या प्रत्येक प्रसंगी कसे वागावे हे सांगणारे। परिस्थिती कशीही असो, भगवान श्रीकृष्णांचे अलौकिक जीवन हे कलियुगात सर्वांनाच उपकारक आहे। यासाठीच जनसामान्य मानवी अवतारातील या परमेश्वराने सुखदुःख भोगाचा सामना केला। श्रीकृष्णानं जीवनात केलेली वठविलेली भूमिका, केलेले मार्गदर्शन म्हणजे दीपस्तंभच। गोकुळातील मित्रांचे दुःख ओळखले। पोटापुरते ठीक, पण येथील लोक अतिरिक्त गरजा भागवायला जेव्हा पोटच्या मुलांच्या तोंडचे दही दूध लोणी मथुरेला बाजारात विकायला नेऊ लागले तेव्हा बाळकृष्णाने अडवले। लोण्याची मातीची अंडी फोडली। दही लोणी मित्रांसोबत मजेत वाटून खाल्ले। कुटुंबात समाजात राजकारणात धर्माचरणाने कसे वागावे, आनंदाने जीवन कसे जगावे असा गीता उपदेश करणारे श्रीकृष्ण चरित्र हा चिरंतन ठेवा आहे। चांगल्या कर्मातून मवाळ वाणीतून जीवनात चांगलेच फळ मिळते हे श्रीकृष्णाने जगाला उपदेशून सांगितले। कृष्ण म्हणजे आनंद, कृष्ण म्हणजे मनाचे चिरकाळ टिकणारे समाधान। प्रभू श्रीकृष्णांचं प्रत्येक प्रसंगात दिसलेलं वर्तन हे केवळ कर्तव्याधारित होतं, ते सदैवच रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा अशा प्रकारे अलिप्तच राहिले। प्रभू श्रीकृष्ण म्हणजे जगण्याचा परमानंद। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। जय श्री कृष्ण।